आदित्यने आज पहिल्यांदा त्याचा लंच त्याच्या हाताने केलेला आहे. कसा तो या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. आदित्यला आता 8 महिने पूर्ण झालेले आहेत आणि या महिन्यामध्ये मला त्याला त्याचे तिन्ही मील्स आणि स्नॅक्ससुद्धा हाताने खायला शिकवायचे आहेत. याआधी तुम्ही पाहिलं असेल की त्याला जे काही मी स्नॅक्स देते जनरली स्नॅक्समध्ये तो फ्रूट्स खातो आणि ते सगळे फ्रूट्स तो हाताने खातो. मग ते ऑरेंज असू द्या किंवा बनाना असू द्या, पेअर असू द्या, या पद्धतीने मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून देते आणि तो एक एक तुकडा हातामध्ये उचलून किंवा चिमटीमध्ये घेऊन तोंडामध्ये घालतो. बनानासुद्धा जी वरची सालं आहेत ही मी कात्रीने थोडीशी कट करते जेणेकरून ते हातामध्ये येणार नाहीत आणि त्याला हे बनानाही मी खायला देते. पेअरसुद्धा याच पद्धतीने खातो तो आणि आता 8 महिन्याचा तो झालेला आहे त्यामुळे कच्ची सगळी फळं तो खाऊ शकतो. त्यामुळे मी त्याला पेअरसुद्धा वरची जी सालं आहेत हे थोडेसे काढून त्यानंतर त्याच्या हातामध्ये देते. अगदी छान पद्धतीने तर सगळे जे फ्रूट्स आहेत हे खातो. म्हणजे ऑलमोस्ट त्याचा जे स्नॅक टाईम आहे हा त्याच्या हाताने होतो. आज मला त्याला लंचसुद्धा हाताने खायला शिकवायचं होतं आणि त्यासाठी मी हे छोटेसे पॅनकेक केले होते ज्यामध्ये रताळं आणि बटाटा घातलेला आहे. थोडंसं जे आपलं तांदळाचं पीठ आहे आणि जिरे पावडर आहे ही घालून मी छान बॅटर बनवलं आणि असे उभे उभे थोडेसे असे पराठे किंवा पॅनकेक बनवले होते. सोबतच एक छोटी किवीही दिली होती आणि स्ट्रॉबेरी मिक्स केलेलं योगर्ट मी त्याला दिलेलं होतं आणि असा त्याचा लंच होता. हे पहिल्यांदाच आज त्याच्यापुढे ही प्लेट पकडली होती. सुरुवातीला तर खूप वेळ त्याने ते सगळं एक्सप्लोअर करण्यामध्ये घालवला. जेव्हा मी त्याच्या तोंडामध्ये एक घास घातला तर त्यानंतर त्याला समजलं की याची जी चव आहे ही खूप छान आहे आणि त्यानंतर मग त्याने हाताने खायला थोडासा इंटरेस्ट दाखवला किंवा हाताने खायला स्टार्ट केलं. आता यामध्ये तो तुम्ही पाहू शकता तो अगदी छान पद्धतीने खातो आहे. तोंडामध्ये गेल्यानंतर छान तो चावून खातो आहे. त्याचे तोंडाचे ॲक्शन तुम्ही पाहू शकता. अगदी आपण ज्या पद्धतीने चावून खातो तर त्याच पद्धतीने तो खातो आहे. अर्थातच सगळं मील तो अगदीच सुरुवातीपासून व्यवस्थित हाताने खाईल असं नाही. आधीमध्ये मीही त्याला भरवते आहे. वेगवेगळे टेस्ट त्याच्या प्लेटमध्ये जे आहेत तर ते त्याला देण्याचा ट्राय करते आहे. परंतु जे काही प्लेटमध्ये आहे यार त्याच्यासोबत तो खेळतो आहे, तो एक्सप्लोअर करतो आहे. त्याचं टेक्स्चर कसं आहे, चव कशी आहे, या सगळ्या गोष्टी तो पाहतो आहे. बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की बाळ खातच नाही, खायला देत असताना त्याला कशा पद्धतीने एंगेज ठेवावं. तर तुम्हाला जर बाळाला एंगेजच ठेवायचं असेल तर या आहाराबरोबर एंगेज ठेवा जेणेकरून बाळ नक्की काय खातो आहे, ते कसं लागतं, कसं दिसतं किंवा हातामध्ये घेतल्यानंतर त्याचं टेक्स्चर कसं आहे या सगळ्या गोष्टी बाळ एक्सप्लोअर करेल आणि अशीच त्याची खाण्याची जी गोडी आहे ही सुद्धा वाढायला मदत होईल. थोडीशी मेस जरूर होते परंतु पहिल्या 1 वर्षामध्ये तुम्ही जर एवढं कष्ट घेत असाल तर बाळ हा हातानेही खायला शिकणार आहे आणि आवडीनेही खायला शिकणार आहे. 9 महिने पूर्ण होईपर्यंत मला सुद्धा आदित्यला सगळं त्याचं जे मील आहे हे हाताने खायला शिकवायचं आहे आणि म्हणूनच ही थोडीशी मेहनत आता चालू आहे. तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता आणि बाळ जर रिस्पॉन्ड करत नसेल तर एक छोटीशी गोष्ट करा. बाळाला भूक लागायची वाट पहा आणि भूक लागल्यानंतरच या सगळ्या ट्रायल्स करा.